नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मांमध्ये एकादशी तिथीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात आणि वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. या सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही एकादशी भगवान श्री विष्णूंना समर्पित असून ती सर्व एकादशींमध्ये श्रेष्ठ मानली जाते. धार्मिक ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की श्रद्धा आणि भक्तिभावाने निर्जला एकादशीचे व्रत केल्यास वर्षभरातील सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते. निर्जला या शब्दांचा अर्थ आहे पाण्याशिवाय. या दिवशी उपवास करणारा भक्त अन्नाबरोबरच पाण्याचाही त्याग करतो. त्यामुळे हे व्रत अत्यंत कठीण मानले जाते. मात्र या व्रतांचे पुण्यही तितकेच मोठे असल्याचे शास्त्रांमध्ये वर्णन केले आहे. सन 2026 मध्ये निर्जला एकादशी 25 जून 2026 गुरुवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. एकादशी तिथी सुरू झाल्यानंतर भक्तांनी उपवासांचा संकल्प करावा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला योग्य वेळी पारायण करावे. स्थानिक पंचांगानुसार तिथी आणि पारण्याची वेळ तपापासून घेणे आवश्यक आहे. निर्जला एकादशीचे महत्त्व महाभारतांशी संबंधित आहे. पांडवांपैकी भीमसेन यांना खूप भूक लागत असल्यामुळे त्यांना दर महिन्याला एकादशीचे उपवास करणे शक्य होत नव्हते. त्यांनी महर्षी व्यास यांना यावर उपाय विचारला. तेव्हा व्यास मुनींनी त्यांना ज्येष्ठ शुक्ल पक्षातील निर्जला एकादशींचे व्रत करण्यास सांगितले. त्यांनी सांगितले की या एका व्रतांमुळे सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते. भीमसेन यांनी हे व्रत केले आणि त्यानंतर या एकादशीला भीमसेनी एकादशी असे नाव मिळाले. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशी मातेची पूजा केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात, मनाला शांती मिळते, आर्थिक स्थिती सुधारते, पापांचा नाश होतो आणि आध्यात्मिक प्रगती साध्य होते. अनेक भक्त या दिवशी विष्णू सहस्रनाम, श्रीसूक्त, पुरुषोत्तम आणि भगवद्गीतेचे पठण करतात. निर्जला एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नसून आत्मसंयम, भक्ती आणि श्रद्धेचा उत्सव आहे. या दिवशी केलेले जप, तप, दान आणि धर्म यांचे फळ अनेक पटींनी वाढते असे मानले जाते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचे दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले गेले आहे. गरजूंना पाण्याचा माठ, छत्री, वस्त्रे, फळे किंवा धान्य दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात असे सांगितले जाते. या दिवशी मन, वाणी आणि कर्म यांची शुद्धता राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. भक्तांनी राग, मत्सर, लोभ, अहंकार आणि वाईट विचारांपासून दूर राहून दिवसभर भगवान विष्णूंचे स्मरण करावे. घरात भक्तिमय वातावरण ठेवावे, नामस्मरण करावे आणि शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. असे मानले जाते की निर्जला एकादशीचे व्रत श्रद्धेने करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात, कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, आरोग्य, मानसिक स्थैर्य आणि आध्यात्मिक उन्नती मिळते. म्हणूनच लाखो भक्त दरवर्षी या पवित्र व्रतांचे पालन करतात. आता आपण बघूया निर्जला एकादशीचे व्रतांचे नियम. 1. एकादशीच्या आदल्या दिवशी सात्विक भोजन करावे. 2. कांदा, लसूण, मांसाहार आणि तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे. 3. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. 4. भगवान श्री विष्णू समोर व्रतांचा संकल्प करावा. 5. शक्य असल्यास पूर्ण दिवस निर्जल उपवास करावा. 6. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावे. 7. माता लक्ष्मी आणि तुळशी मातेची पूजा करावी. 8. विष्णू सहस्रनामांचे पठण करावे. 9. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्रांचा जप करावा. 10. दिवसभर नामस्मरण आणि भक्तीमध्ये वेळ घालवावा. 11. खोटे बोलणे टाळावे. 12. कोणाचीही निंदा किंवा अपमान करू नये. 13. राग, क्रोध आणि वादविवाद टाळावेत. 14. मद्यपान आणि सर्व प्रकारची व्यसने टाळावीत. 15. ब्रह्मचर्याचे पालन करावे. 16. गरीब आणि गरजू लोकांना मदत करावी. 17. पाण्याचा माठ दान करणे शुभ मानले जाते. 18. छत्री, वस्त्रे, धान्य किंवा फळांचे दान करावे. 19. शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन द्यावे. 20. भगवान विष्णूंच्या कथा आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. 21. घरात भक्तिमय वातावरण ठेवावे. 22. शक्य असल्यास
एकादशीच्या रात्री जागरण करावे. 23 भजन कीर्तन आणि हरिनाम संकीर्तन करावे. 24 मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवावीत. 25 द्वादशीच्या दिवशी योग्य वेळी पारणे करावेत. मंडळी, ही होती निर्जला एकादशी 2026ची संपूर्ण माहिती. शुभ वेळ, व्रतांचे महत्त्व आणि नियम. श्रद्धा, भक्ती आणि संयमाने केलेले हे व्रत भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून देते आणि जीवनात सुख, शांती व समृद्धी आणते, असे शास्त्रात सांगितले आहे. तुम्ही निर्जला एकादशीचे व्रत करणार आहात का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.